नमस्कार. 22 एप्रिल 2024 ही तारीख महाराष्ट्रातल्या अनेक जमीन मालकांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण याच दिवशी राज्य सरकारने एक असा निर्णय घेतलाय ज्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळू शकते. चला तर मग हा निर्णय नेमका काय आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत. हा आकडा बघा, तब्बल 1,98,688. हे आहेत ते शेतकरी आणि जमीन मालक ज्यांना सरकारच्या या एका निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. यावरूनच या बातमीची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज येतो. तर मग हा निर्णय नेमका आहे तरी काय? म्हणजे वर्ग 2 जमिनीचं वर्ग 1 मध्ये रूपांतर. सोप्या भाषेत याचा अर्थ काय होतो आणि ही सगळी गरज का पडली? चला, हेच सगळं आता आपण खोलात जाऊन बघूया. बरं, कुठलाही नवीन नियम किंवा धोरण आणण्यामागे एक मोठी अडचण असते, बरोबर? मग इथे काय अडचण होती हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा मागे जावं लागेल, कारण ही समस्या अनेक दशकांपासून चालत आलेली आहे. म्हणजे बघा, वर्ग 2 जमीन म्हणजे सरकारने काही विशिष्ट गटांना, जसं की भूमिहीन, माजी सैनिक किंवा दुर्बल घटकांना दिलेली जमीन. पण यावर एक मोठी अट असायची: ही जमीन विकता किंवा दुसऱ्याच्या नावावर करता यायची नाही. खूप कडक निर्बंध होते. आणि ह्यातली सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे नजराणा, किंवा ज्याला आपण प्रीमियम म्हणतो. हा प्रीमियम इतका जास्त होता, म्हणजे जमिनीच्या बाजारभावाच्या तब्बल 50 ते 75% की सामान्य शेतकऱ्याला तो भरणं शक्यच नव्हतं. आणि त्यामुळे त्यांची जमीन कायम त्या निर्बंधांमध्येच अडकून पडायची. इथे बघा, जुने नियम आणि नवीन नियम यातलं अंतर किती मोठं आहे. आधी विचार करा, जमिनीच्या किमतीच्या अर्ध्याहून अधिक रक्कम प्रीमियम म्हणून भरायची. हे जवळपास अशक्यच होतं. पण आता नवीन नियमांमुळे हे चित्र पूर्णपणे बदललं आहे. प्रीमियम खूपच कमी झाल्यामुळे ही प्रक्रिया आता अनेकांच्या आवाक्यात आली आहे. चला, मग आता या नवीन धोरणाचं स्वरूप काय आहे, म्हणजे ही नवीन शुल्क रचना नेमकी कशी काम करते ते पाहूया. सरकारने नवीन प्रीमियम ठरवण्यासाठी 2 गोष्टी विचारात घेतल्या आहेत. एक म्हणजे जमीन शहरात आहे की गावात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जमीन मिळाल्यापासून तिची विक्री झाली आहे की नाही, म्हणजे तिचं हस्तांतरण झालंय की नाही. या 2 गोष्टींवर सगळं अवलंबून आहे. आता पहिला प्रकार बघूया. समजा जमीन मूळ मालकाच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्याच नावावर आहे, म्हणजे तिची विक्री झालेली नाही. अशा वेळी शहरी भागातल्या जमिनीसाठी रेडी रेकनर दराच्या फक्त 30% आणि ग्रामीण भागातल्या जमिनीसाठी 25% नजराणा भरावा लागेल. कितीतरी कमी आहे हा दर. आता दुसरा प्रकार म्हणजे ज्या जमिनींची एकदा तरी विक्री झाली आहे किंवा ज्यांचा वापर शेतीऐवजी दुसऱ्या कामासाठी म्हणजे बिगर शेतीसाठी होतोय, त्यांच्यासाठी दर थोडे वेगळे आहेत. शहरी भागात शेतीसाठी 30%, पण बिगर शेती वापरासाठी 25% प्रीमियम आहे. आणि ग्रामीण भागात तर अजून कमी, शेतीसाठी 25% आणि बिगर शेती वापरासाठी तर फक्त 20%. म्हणजे सगळ्यात कमी. ठीक आहे, दर तर समजले, पण ही सगळी प्रक्रिया पार कशी पडणार? म्हणजे अर्ज केल्यावर पुढे काय होईल ते बघूया. ही प्रक्रिया खूप सोपी ठेवली आहे. 2 टप्पे आहेत. जर जमिनीचं मूल्य 50 लाख रुपयांपर्यंत असेल तर जिल्हाधिकारीच अंतिम निर्णय देतील, म्हणजे प्रकरण तिथेच संपेल. पण जर मूल्य 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर मात्र जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. तर मंत्रिमंडळाने तर निर्णय घेतलाय, पण हा निर्णय प्रत्यक्ष कायद्यात कधी येणार, पुढे काय होणार आहे, याची एक ठरलेली प्रक्रिया आहे. बघा, 22 एप्रिलला मंत्रिमंडळाने ह्या नियमांना मंजुरी दिली. आता पुढचा टप्पा आहे तो म्हणजे याची एक अधिकृत सूचना, किंवा ज्याला आपण नोटिफिकेशन म्हणतो, ते सरकारी राजपत्रात प्रसिद्ध होईल. आणि एकदा का ते प्रसिद्ध झालं की हे नवीन कमी झालेले दर अधिकृतपणे लागू होतील. चला तर मग या सगळ्या चर्चेतून महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते एकदा पटकन बघूया. सगळ्यात मोठं म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास 2 लाख जमीन मालकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. जिथे आधी 50 ते 75% प्रीमियम होता, तो आता फक्त 20 ते 30% आला आहे. आणि हो, मंजुरीची प्रक्रियासुद्धा खूप सोपी झाली आहे, विशेषतः लहान जमीनधारकांसाठी. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये खरंच विकासाला चालना मिळेल का? यामुळे एक नवीन आर्थिक क्षमता निर्माण होईल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?